आपण आत्ता बसलोय पर्वती नावाच्या टेकडीवरती. याचं मिसप्रनन्सिएशन बऱ्याच वेळा पार्वती हिल्स असं केलं जातं, विच इज नॉट करेक्ट. याला पूर्वीपासून पर्वती असं म्हणायची पद्धत आहे. 23 एप्रिल 1749 1749ला ह्या मंदिराची स्थापना झाली. 6-7 दिवसापूर्वी 23ला 23 एप्रिलला ह्या मंदिराला 277 वर्ष पूर्ण झाली. आता हे कॉम्प्लेक्स बांधायचं कारण काय होतं तर की छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज ते जेव्हा मुघलांकडनं सुटून परत इथे आले आणि इव्हेंच्युअली बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा वयाच्या 20व्या वर्षी पेशवा झाला. प्राईम मिनिस्टर ॲट द एज ऑफ 20. त्यांचा थोरला मुलगा म्हणजे नानासाहेब त्यांनी ही वास्तू बांधली. बरं का बांधली तर इथे एक देवीचं मंदिर आहे. त्या देवीला पर्वताई देवी असं म्हणायची पद्धत होती. काशीबाईसाहेबांना पायाचा आजार होता, त्यामुळे त्यांना चालायला अडचणी येत होत्या. तावरे पाटील जे आहेत त्यांच्या आईच्या दुखण्यासाठी तावरे पाटलांनी ह्या पर्वताई देवीला नवस केला होता म्हणे. ही कीर्ती नानासाहेब पेशव्यांपर्यंत पोहोचली आणि नानासाहेब पेशव्यांनी ह्या देवीला नवस करून त्या आजाराला आराम पडावा म्हणून इथे नवस केला. आणि मग इव्हेंच्युअली ह्या देवीच्या आसपास त्यांचं स्वतःचं आराध्य जे दैवत आहे तर ह्या मंदिराचं नाव आहे देवदेवेश्वर. आणि हे जर मंदिर तुम्ही बघितलं तर याला पंचायतन मंदिर म्हणतात. जे तुमचं आराध्य दैवत आहे ते मध्ये आणि मग बाकीची 4 ही बाजूनी छोटी छोटी देवळं करायची पद्धत आपल्याकडे सुरू झाली. त्यामुळे हे जे मंदिर आहे हे पंचायतन नावाच्या मंदिराच्या प्रकारात येतं. साधारणतः 8व्या-9व्या शतकाच्या नंतर, विशेषतः 12व्या शतकाच्या नंतर, 12th सेंचुरीच्या नंतर अशा प्रकारची मंदिरं बघायला आपल्याला मिळतात.